गाईज हे बघा बद्रीनाथचं मार्केट एरिया आणि इथे मी स्वेटर बघू शकते खूप कमी कमी रेटमध्ये. हा मला खूप आवडला बघा, हा वाला मस्त एकदम कलरपासून सगळं छान आहे. सो बघूया जाताना काहीतरी शॉपिंग करून घेऊन जाईन मी घरच्यांसाठी. आता मी आणि काजल ॲक्च्युली लवकर पोचलेला होता. आम्ही विचार करतो की आम्ही जाऊन थोडा नाश्ता पाणी करून घेतो बिकॉज आम्ही लोक अजून जेवलो पण नाही. सकाळी फक्त ते पराठे खाल्ले तेवढंच. गाईस हे पहा आम्ही पोचलो आहोत बद्रीनाथ विशाल या मंदिरकडे. हे बघा समोरच बद्रीनाथचं मंदिर आहे आणि खूपच छान वाटते इथे बघा. नदी पण वाहती, अलकनंदा नदी आहे, अलकनंदा नदी आहे. जर काय चुकीचं बोलले असेल तर मी ते मेन्शन करीन कोणती नदी आहे. माझ्या हिशोबाने अलकनंदा नदीच आहे. किती फोर्समध्ये वाहते बघा. अँड आता थोड्याच वेळात मी आणि काजल तिथे पोहोचू आणि दर्शन घेऊन टाकू. आणि खूप खाली आहे ॲक्च्युली आज, खूप म्हणजे खूप खाली आहे. आता तिथपर्यंत लाईन असते पूर्ण लोकांची, मी बघितलं आहे पूर्ण लाईन असते. आम्ही आता इथे मसाला दूध ट्राय करत आहोत. इकडचं लय फेमस आहे बद्रीनाथ विशालच्या इथे. लेट्स सी कसं आहे टेस्ट. नहीं मिट्टी का ग्लास. मलाई पी गरम गरम पी. हाँ इसका कवर घूम गया भैया, दिखा क्या किधर. कसं आहे, शक्कर मिक्स हुआ ना, गरम है. वाव तो तुम नहीं गाइस, आज आहे नेक्स्ट डे आणि आम्ही आता जात आहोत इंडियाचा फर्स्ट विलेज दॅट इज माना विलेज. ही पहा आपली स्कूटी आणि इकडनं पण आता 5 मिनिटात आम्ही पोचलो आहोत. मला दिसतं इकडनंच विलेज. तर आता पोचूया आणि तुम्ही बघू शकता इथे माउंटेन मस्त चमकतात आता. तिथे आय थिंक आहे ना त्या साईडला एक फ्रेश स्नोफॉल झालेला आहे वाटतं रात्री, कारण की काल नव्हतं. चलूया फटाफट तिथे. चल आता आपण पोचलो आहोत माना विलेजकडे. माना विलेज हा भारतातलं प्रथम गाव असं म्हटलं जातं आणि हा अगदी चायना बॉर्डरच्या खूपच जवळ आहे. आणि इथे पोचण्यासाठी बद्रीनाथकडनं आपल्याला बस 10 मिनिटाच्या दुरीवरच हा गाव आहे. हा टोपी ना, इथे खूपच जास्त थंडी होती आणि आम्ही लोक हेच विचार करत होतो की इकडची लोक राहतात कशी एवढ्या थंडीमध्ये. पाणी एवढं गार होतं, बाकी खूपच जास्त थंडी होती. जरी मी जॅकेट घातला होता पण मला खूप जास्त थंडी वाजत होती. आणि हा जो गाव आहे हा 6 महिने पूर्णपणे बर्फामध्ये झाकलेला असतो. मग इकडची लोक खालच्या गावी जाऊन काम करतात आणि मग परत 6 महिन्यासाठी परत ते आपल्या गावी येऊन राहतात. गाईस हे बघा भीमपूल सरस्वती धाम हे आणि केशव प्रयाग हे या बाजूने येतं. गणेश गुफा व्यास गुफा हे या बाजूने येतो. त्या पहिला गणेश गुफा व्यास गुफाच्या इथे जात आहोत. चला
हे आहे गणेश गुफा. चला इथून जाऊया आत. या गुफेला खूपच जास्त महत्त्व आहे माना विलेजमध्ये, बिकॉज असं म्हटलं जातं 5000 वर्षापूर्वी गणपती बाप्पाने इथेच बसून या गुफेमध्ये बसून त्यांनी महाभारत हे लिहिलं होतं. म्हणून या गुफेला खूप जास्त इम्पॉर्टन्स दिला जातो आणि माना विलेजला आलात तर हे नक्की तुम्ही व्हिजिट करा. असं म्हटलं जातं की महर्षी व्यास यांनी महाभारत हे पुस्तक इथे बनवलं होतं आणि त्यांनी 18 पुराणस आणि 4 वेदास पण इथेच लिहिले होते. नमस्ते आंटी, कैसे हो? ठीक है तर काही इथे तुम्ही चायची पत्ती घेऊ शकता आणि वेगवेगळ्या औषधाचे तुम्हाला इथे प्रकार भेटतील. हे शुगर ज्यांना होतं ते घेतात. असं म्हटलं जातं की सरस्वती नदी फक्त माना विलेजमध्येच दिसू शकते, त्यानंतर ती पाताळ लोकमध्ये जाऊन मिळून जाते. त्याच्या मागचं रिझन हे आहे की जेव्हा वेदव्यास गणपती बाप्पांना महाभारत ऐकवत असतात त्यावेळी ते सरस्वती नदीच्या वाहण्याचा आवाज खूप जास्त असतो, त्यामुळे गणपती बाप्पांना ऐकण्यामुळे थोडा इश्यू येतो. त्यामुळे वेदव्यास सरस्वती नदीला रिक्वेस्ट करतात की तू थोडा आरामात वाहा, म्हणजे गणपती बाप्पांना ऐकण्यामध्ये इश्यू नाही येणार. पण ते ऐकत नाही, ते त्यांच्या ग्लोरीमध्ये वाहत असते. त्यामुळे वेदव्यास त्यांना श्राप देतात की तू ह्याच्यानंतर कोणालाच दिसणार नाही, आणि त्यामुळे सरस्वती नदी जी आहे अलकनंदा नदीला जाऊन मिळून जाते. या जागेला भीमपूल या नावाने ओळखलं जातं. तर हे आहे आपलं हिंदुस्थानचं प्रथम चाय की दुकान, आणि हे आता इथे राहुल फास्ट फूड हे पण आपलं प्रथम दुकान आहे. आता इथे खूप सारे असे दुकान ओपन झाले ज्यांनी आपला म्हणजे दुकानाच्या बाहेर प्रथम लिहिलं आहे. आणि हे तुम्ही बघू शकता इकडनं 5 पांडव स्वर्गाच्या दिशेने गेले होते. याला काय म्हणतात? स्वर्ग रोहिणी मार्ग. जो इस स्वस्ति नदी के ऊपर आई थी, आपका काय आता आपला निघायचा टाइम झालेला आहे बद्रीनाथवरनं. तर आजचं डेस्टिनेशन आपल्याला माहिती नाही कुठे असणार आहे, बिकॉज ऋषिकेश इकडनं ऑलमोस्ट 300 किलोमीटर आहे अँड आम्हाला त्या साईडला जायचं आहे. आता इकडनं आम्ही बघितलं नाही बिकॉज ऑब्व्हियसली आम्ही पोहोचू नाही शकणार. कालच आम्हाला खूप टाईम लागलेला 150 किलोमीटर करायला. तर आज बघूया 100-150 किलोमीटर जिथपर्यंत आम्ही जाऊ शकतो तिथपर्यंत आम्ही संध्याकाळचे 5-6 वाजेपर्यंत आम्ही चालवणार आहोत. जास्त लेट नाही बिकॉज सगळे नवीन रायडर आहेत आपल्यासोबत, तर जास्त रिक्स नाही घेऊ शकत. आणि आपल्याकडे फॉग लाईट्स वगैरे पण नाही की जास्त म्हणजे जंगल वगैरे सगळ्या रस्त्यामध्ये ते दिसत सुद्धा नाही. काल तर असंच आम्ही पडता वाचलो मी काढलं. तर आता निघूया इकडनं आणि बघूया कुठपर्यंत आपण जाऊ शकतो. आणि खूप छान स्टे होता इथे, मस्त झालं ना हारू, म्हणजे हे बघा आपला बाल्कनी होता छोटासा. बद्रीनाथ मंदिर पण फक्त 5 मिनिट, बस फक्त 5 मिनिट. आणि आमच्या हॉटेलचं नाव होता ज्योती लॉज. तर इथे खूप सारे लॉजेस आहेत तसे, पण हा जवळ होता, एकदम खूप जवळ होता. आता चला भेटूया पुढे जिथे कुठे आता व्लॉग करून तिथे.